बंदी 2006 साली काळा शर्यत बंद झाली। मुळात पेटा संघटना ही प्राणी मित्र म्हणून संघटना उदय आली, पण ही प्राणी मात्र नसून प्राणी शत्रू आहे। यांना संगोपनी संवर्धन करण्यासाठी शासनाने यांना काही हे दिलेले आहे, सूचना दिलेल्या आहे, पण हे आमच्या मुळात म्हणजे आमच्या जीवावरच घात करणाऱ्या संघटना झालेल्या आहेत। म्हणून या संघटनेचा आम्हाला निषेध करायचा आहे। या संघटना हद्दपार करायच्यात, नुसत्या पुणे जिल्ह्यातून नाही किंवा मावळ तालुक्यातून नाही तर महाराष्ट्रातून नाही की देशातून ही संघटना हद्दपार झाली पाहिजे। यांनी एक उदाहरण द्यावं आम्हाला की या संघटनेच्या माध्यमातून कुठेतरी अशी जागा घेऊन बैलांचं प्राणीमात्राचं संगोपन करतात आणि विना अनुदानित हे गंगवाल असतील, कटरिया असतील किंवा ओसोल असतील, हे 2 रुपये तरी खर्च करतात का? आम्ही लहानपणापासून या जनावराला जपतोय, अगदी गायीच्या पोटात असल्यापासून या जनावरांची काळजी घेतो, नंतर त्याला सांभाळतो, त्याला खुराक देतो, मेहनत घेतो, आमच्या मुलाच्या पेक्षा आईवडिलांपेक्षा जास्त प्रत्येक गोष्टी त्याची काळजी घेतो, दिवस रात्र त्याच्यावर लक्ष ठेवतो आणि म्हणून कुठेतरी आमचं 2-4 घाटामध्ये 2-4 शर्यतीमध्ये आमच्या गाडा मालकाचं नाव निघतं, ते समाधान आम्हाला मिळतं। बरं, याच्यातून आम्ही कुणाकडे 2 रुपये मागत नाही। आमच्या कष्टावर म्हणजे मला एक सांगायचं तुम्हाला की शेतकरी एक दाना गाडतो आणि 1000 दाणं उगवितो, त्याच्यामुळे हा देश चाललेला आहे। ही जनता शेतकऱ्याच्या जीवावर समाधानी आहे आणि हा शेतकरी जर उद्या संपला तर कुठला कारखाना यांना जेवाय घालील? कारखान्यामध्ये फक्त यंत्रसामुग्री तयार होती। तुम्ही सांगा, शेतकरीच फक्त शरीराला रक्त पुरवठा करणारे अन्नधान्य पिकवतो। आता तुम्ही सांगा, कुठल्याही खेळामध्ये कुठेतरी थोडीफार लागापत होतीच ना, कुस्ती असतं, आता क्रिकेटमध्ये माणसं मेलेत, मग काय क्रिकेट बंद झालंय का? रोडला एवढे अपघात होतात म्हणून कुठल्या फॅक्टरींनी गाड्या बनवायच्या बंद केले का? मोठ्या प्रमाणात बैल अहो, या प्राणी मित्रांनी अगदी अतिशयोक्ती केलेली आहे। तुम्ही सांगा, पुढच्या मुलाप्रमाणे सांभाळणाऱ्या माणसाला कुणी दारू पाजल का? कुणी बाकीची नशेची इंजेक्शन देईल का? आणि आमच्या टोटल गाडी मालकांमध्ये 80% लोक माळकरी आहे, पंढरीची वारी करणारी मंडळी आहे। त्यांना फक्त ह्या वारीचीच आवड आहे, दुसऱ्या वारीची आवड नाही त्यांना। आता ही गाड्याची भिर्र वारी जर बंद केली, आता न्यायालयाने डान्स बार चालू केल्यात, मग आता या नवीन तरुणांना मी सांगू का की ही वारी बंद करा आणि त्या वारीला जा? समाज कुठेतरी तुम्हाला चांगल्या मार्गाला जर आणायचा असेल तर त्याला या संस्कृती जपल्या पाहिजे आणि शेतकरी जागला पाहिजे। आज एकतर यंत्रयुगामुळं शेतीच्या ह्याच्यामध्ये अवताची बैल हाकणारी बैल कमी होत चाललेले आहे। आमचा छंद आहे म्हणून तरी कुठेतरी सोलापूर, सातारा, सांगलीतली जनावरं आम्ही आणतो, खिलार जागा आणतो, त्याचं संगोपन करतो। पुरती बंदी उठवली, गावोगावी यात्रा भरेना। गावोगावी यात्रा भरेना, बांधून राहिलेत नंदी, गाड्यावरली बंदी हटवा।